तुम्ही हसाल तरच तुमचं कुटुंबही हसेल. हास्य हे केवळ चेहऱ्यावरचं भाव नसून मनाचा आरसा आहे. मानसशास्त्र सांगतं की हसणं म्हणजे मनातील आनंद, समाधान आणि सुरक्षिततेचं बाह्यरूप. जेव्हा घरातील एक व्यक्ती आनंदी असते, तेव्हा तिच्या भावना इतरांवर आपोआप परिणाम करतात. म्हणूनच तुम्ही हसाल तरच तुमचं कुटुंबही हसेल, हे वाक्यप्रचारापेक्षा एक मानसिक सत्य आहे. संशोधनानुसार प्रत्येक कुटुंबातील वातावरण हे त्या घरातील प्रमुख व्यक्तींच्या भावनांवर अवलंबून असतं. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन APAच्या अहवालानुसार पालकांचा मूड थेट मुलांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करतो. जर पालक सतत तणावग्रस्त, रागावलेले किंवा चिंताग्रस्त असतील, तर मुलंही नकळत तीच भावनिक पद्धत शिकतात. पण जर पालक सकारात्मक आणि हसतमुख राहतात, तर घरात हलकं फुलकं सुरक्षित वातावरण निर्माण होतं. हास्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते संसर्गजन्य असतं. न्यूरोसायकोलॉजीत याला मिरर न्यूरल इफेक्ट म्हटलं जातं. जेव्हा आपण एखाद्याला हसताना पाहतो, तेव्हा आपल्या मेंदूमधील त्या हास्याशी संबंधित न्यूरॉन्स सक्रिय होतात आणि आपणही हसण्याची प्रवृत्ती दाखवतो. त्यामुळे घरातील एक व्यक्ती आनंदी राहिली तरी इतरांवर त्याचा परिणाम होतो. हसणं केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही फायदेशीर आहे. संशोधन सांगतं की हसल्याने एंडोफ्रिन आणि ऑक्सिटोसिन नावाची आनंददायी रसायनं शरीरात तयार होतात. हे रसायन तणाव कमी करतात, रक्तदाब संतुलित ठेवतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारतात. जेव्हा घरातील सदस्य शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आरामशीर असतात, तेव्हा नातेसंबंधात जवळीक वाढते. भारतीय मानसशास्त्रातही हसण्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. आयुर्वेदानुसार मन प्रसन्न ठेवलं की शरीरातील प्राणशक्ती वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारते. त्यामुळे घरातील वातावरण फक्त सकारात्मक विचारांनी नव्हे तर आनंदी भावनांनीही घडतं. कधी कधी लोकांना असं वाटतं की हसण्याची वेळच नाही किंवा कुटुंबात इतक्या समस्या आहेत की हसणं शक्य नाही. पण मानसशास्त्र सांगतं की हसणं म्हणजे समस्यांना नाकारणं नाही, तर त्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची ताकद निर्माण करणं आहे. एक अभ्यास दाखवतो की दररोज काही वेळ हसणं किंवा विनोद पाहणं तणावग्रस्त व्यक्तींचं मन हलकं करतं आणि कुटुंबातील संवाद सुधारतो. सामाजिक मानसशास्त्र सांगतंय की जेव्हा एखादी व्यक्ती घरात आनंदी ऊर्जा घेऊन येते, तेव्हा इतर सदस्य तिच्या उपस्थितीत अधिक आरामदायी वाटतात. उदाहरणार्थ, सकाळी आई वडील हसतमुख असतील तर मुलंही शाळेत जाण्यास उत्साही होतात. पण जर घरातील वातावरण नकारात्मक असेल तर सर्वांची ऊर्जा कमी होते. हास्यामुळे संवाद खुला होतो. संशोधनानुसार जे दाम्पत्य नियमितपणे एकत्र हसतं, त्यांचं नातं अधिक टिकाऊ असतं. कारण हास्य म्हणजे ताण कमी करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. एका अभ्यासानुसार जे जोडपी वादविवादानंतर हसून तो क्षण हलका करतात, त्यांचं संबंध समाधान उच्च असतं. त्यामुळे जर तुम्ही हसाल तर तुमच्या कुटुंबात आत्मविश्वास, संवाद आणि भावनिक जवळीक वाढेल. हास्य हे प्रेमाचं भाषांतर आहे. ते शब्दांपेक्षा जास्त प्रभावी आहे. घरात हसणं म्हणजे घरात आशा, सुरक्षितता आणि एकोपा निर्माण करणं. शेवटी मानसशास्त्रीय दृष्टीने हे स्पष्ट आहे की आनंद संसर्गजन्य आहे. तुमचं हसणं इतरांच्या मनावर परिणाम करतं. त्यामुळे रोज थोडं हसा, मन हलकं ठेवा आणि आपल्या कुटुंबासाठी सकारात्मक ऊर्जा बनून राहा. कारण खरंच तुम्ही हसाल तरच तुमचं कुटुंबही हसेल. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.